आजचा व्हिडिओ व्याकरणाच्या संदर्भात सगळे घटक घेऊन तयार केलेला आहे, त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ तयार झालेला आहे. आपण पाहिल्यानंतर आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अभ्यास झालेला असेलच, हा सराव आणि रॅपिड रिव्हिजन म्हणून या व्हिडिओकडे आपण पाहू शकता. त्यामधील पहिला प्रश्न आहे, मनोज तू खासी जिरवलीस तुझ्या मित्रांची, या वाक्यातील खासी शब्दाची जात कोणती ओळखा. योग्य उत्तर आहे क्रियाविशेषण अव्यय आहे. दुसरा प्रश्न, सडलेली भाजी उकिरड्यावर भर होते, या वाक्यातील सडलेली शब्दाची जात कोणती. तर हे आहे धातू साधित विशेषण, पर्याय क्रमांक 2. सड या शब्दाला, या मूळ धातूला लेली प्रत्यय लावून भाजी या नामाबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी ते वापरलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, नुसती फुशारकी काय कामाची, या वाक्यातील फुशारकी शब्दाची जात कोणती. आता गुण, भाव किंवा अवस्था यांचा जिथे बोध होतो तिथे भाववाचक नाम असते, पर्याय क्रमांक 2. पक्षी झाडावर बसला, या वाक्यातील झाडावर शब्दाची जात कोणती. तर इथे झाड नामाला वर जोडून आलेला आहे. मग काय, नामाला किंवा सर्वनामाला जोडून येणाऱ्या आणि वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवणाऱ्याला काय म्हणतात आपण, शब्दयोगी हवे, पर्याय 1. पुढचा प्रश्न, काळावर आई बाबा ग्रंथालयात गेले आहेत, या वाक्यातील काळ ओळखा. तर यामध्ये भूतकाळात क्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे हा पूर्ण म्हणजे भूतकाळात क्रिया पूर्ण झालेली असून त्याचा संबंध वर्तमान काळाशी आहे, म्हणजे इथे आहेत हा शब्द आलेला आहे, म्हणून हा पूर्ण वर्तमान काळ, पर्याय क्रमांक 1. प्रश्न पुढचा, आम्ही कॅरम खेळत आहोत, या वाक्यातील काळ ओळखा. तर वर्तमान काळात ही क्रिया चालू आहे, त्यामुळे अपूर्ण वर्तमान काळ, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, रीती वर्तमान काळाचे वाक्य कोणते आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ती भाषण करत आहे. पुढचा प्रश्न, सचिनने ड्रायव्हरला कार पुढे नेण्यास सांगितले, या वाक्यातील काळ ओळखा. तर सांगण्याची क्रिया पूर्ण झाली, भूतकाळ, पर्याय क्रमांक 1, परंतु हा साधा भूतकाळ आहे. खालीलपैकी पूर्ण वर्तमान काळी वाक्य कोणते आहे. तर इथे मी पेरू खाल्ले आहेत, पर्याय क्रमांक 3, हे पूर्ण वर्तमान काळी वाक्य आहे. वर्तमान काळ दाखवणारा पर्याय शोधा. उत्तर आहे सूर्य उगवल्याबरोबर चिमणी बाहेर पडते, पर्याय क्रमांक 1. प्रश्न 11वा, भूतकाळ दाखवणारा पर्याय शोधा. तर योग्य उत्तर आहे पोलिसाने चोरास पकडले. म्हणजे पकडले या क्रियावरून काय कळते आपल्याला, की क्रिया घडून गेली. प्रश्न 12वा, अश्विनी अभ्यास करत होती, या वाक्यातील काळ ओळखा. तर हा आहे अपूर्ण भूतकाळ, पर्याय क्रमांक 4. म्हणजे भूतकाळात अभ्यास करण्याची क्रिया चालू होती, म्हणजे ती अपूर्ण होती, म्हणजे ती करत होती, त्याच्यामुळे अपूर्ण भूतकाळ. आता 3-4 प्रश्न वाक्प्रचारावर. डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे काय. उत्तर पाहून समाधान होणे, पर्याय क्रमांक 2. मनात घर करणे म्हणजेच काय. तर पर्याय क्रमांक 2, मनात कायमचे राहणे. दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे म्हणजेच काय. पर्याय क्रमांक 3, दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणे. अक्काबाईचा फेरा म्हणजे काय. तर येथे अत्यंत गरिबी येणे. बार उडवणे, बार उडवणे म्हणजेच काय. तर कार्य पूर्ण करणे, पर्याय क्रमांक 1. आता डोळे निवळे, डोळे निवणे हा वाक्यप्रचार खालीलपैकी कोणत्या वाक्यासाठी योग्य आहे. तर सगळे वाक्य वाचल्याच्यानंतर पर्याय क्रमांक 4 बघा. शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सोहळा पाहताना जिजाबाईंचे डोळे निवले, पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, आता मित्रांनो काही अनुक्रमांक स्किप केलेले आहेत, त्याकडे आपण दुर्लक्ष करा, कारण काही प्रिंट मिस्टेकमध्ये जे प्रश्न आलेले आहेत त्यांना मी स्किप केलं. पुढचा प्रश्न आहे, म्हणीचा अर्थ कष्ट फार लाभ कमी. तर या अर्थाची म्हण कोणती आहे खालची. तर योग्य उत्तर आहे डोंगर पोखरून उंदीर काढणे, पर्याय क्रमांक 1. तर या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, या अर्थाचं खालचं जुळणारा अर्थ. तर पर्याय क्रमांक 2 वाचा, आपल्या माणसाचा नाशास आपणच कारणीभूत, हे परफेक्ट बसते. आता थोडं वर्ण विचार. व या वर्णाचे उच्चारानुसार असलेले नाव खालील पर्यायामधून शोधा. तर योग्य उत्तर आहे दंत्योष्ठ. इथे लक्षात घ्या, वचा उच्चार करताना वरचे दात आणि खालचे ओठ एकत्र येतात, म्हणून याला दंत्योष्ठ वर्ण म्हणतात. खालील शब्दांपैकी ज्या अनुस्वाराचा उच्चार क वर्गातील न
या अनुनासिकासारखा करावा लागतो तो शब्द पर्यायामधून निवडा. तर योग्य उत्तर आहे पंख हा शब्द येईल. पुढचा प्रश्न आहे शांतना या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या अनुनासिकानुसार होतो तसा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होईल किंवा होतो. शांतना. तर योग्य उत्तर आहे संथ, पर्याय क्रमांक 2. पुढचा महत्वाचा प्रश्न कृष्णाष्टमी या शब्दात किती व्यंजने आहेत. कृष्णाष्टमीचं जर फोड केलं तर हे या प्रकारचं होते क रू श न आ श ट अ म ई. यापैकी जर आपण पाहिलं तर क श न ट म म्हणजे क श न श ट म असे 6 व्यंजने येतात. त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक 3 हा योग्य असेल. 3 योग्य. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी संयुक्त स्वर कोणते. तर योग्य उत्तर आहे ओ आणि औ. ओ औ. संयुक्त स्वर म्हणजेच काय, 2 वेगवेगळे स्वर एकत्र येऊन बनणाऱ्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात. आता अ चा विचार केला तर अ अधिक उ, पहिला किंवा दुसरा उ. आणि आ चा जर विचार केला तर आ अधिक ओ म्हणजे औ. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3. थोडे समानार्थी शब्द घेऊया. घोडा समानार्थी हय, पर्याय क्रमांक 1. समर युद्ध. अरण्य याचा समानार्थी विपिन. इथे आपण हय पाहिला होता. हय म्हणजे अश्व, बाजी, वारू. समरला युद्ध सांगितला होता. युद्ध म्हणजेच काय, लढाई, रण. अरण्य म्हणजेच विपिन, कानन, जंगल, विपिन, वन हे सगळे शब्द तिच्यासाठी. ऋषी म्हणजे मुनी, म्हणजे साधू, मुनी. उदरनिर्वाह, चरितार्थ. अहंकार, दर्प. दर्प म्हणजे गर्व, ताठा. वस्त्र, वस्त्र म्हणजेच काय, अंबर, पट, वसन हे तीनही बरोबर आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4. आता थोडे विरुद्धार्थी शब्द पाहू. पहिला आहे कृपण, उधळ्या. नम्र, उद्धट. दिन, रजनी म्हणजे रात्र. मित्र, शत्रू. विकास, इथं ऱ्हास पाहिजे, ऱ्हास. सामुदायिक, वैयक्तिक. विरुद्धार्थी शब्द आहेत. उधळ्या, कृपण. उन्नत, अधोगत. उपकार, अपकार. सधन, निर्धन. आता खालील शब्दसंधीची योग्य फोड कोणती. शब्द आहे वांगनिश्चय. तर योग्य पर्याय आहे वाक अधिक निश्चय, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे प्रीती अधिक अर्थ या स्वरसंधीप्रमाणे खालील शब्दातील कोणत्या शब्दाचा संधी झालेला आहे. प्रीती अधिक अर्थ या स्वरसंधीप्रमाणे. तर इथे पर्याय क्रमांक 2 येईल अत्युत्तम. तर याचं जर आपण पाहिलं फोड करून तर अति अधिक उत्तम असं येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. सदाचार या शब्दाच्या संधीच्या फोडीतून योग्य पर्याय निवडा. तर येथे पर्याय क्रमांक 4 येईल सत अधिक आचार. येथे त च्या पुढे स्वर आल्याने त बद्दल त्याच्याच वर्गातील तिसरे व्यंजन द येते, म्हणून त चा द अधिक आ दा. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न ए ऐ च्या पुढे स्वर आल्यास त्याचा आय होतो. संधीच्या या नियमानुसार खालीलपैकी कोणता शब्द तयार झाला आहे शोधा. व्हिडिओ पॉज करून आपण शोधू शकता. तर येथे कुठलाही शब्द तसा नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. पुढचा प्रश्न त व्यंजनापुढे च किंवा छ आल्यास त बद्दल च होतो. संधीच्या या नियमानुसार कोणता शब्द संधी तयार होतो. कोणता शब्द संधी बघा. त च्या व्यंजनापुढे च किंवा छ आल्यास त बद्दल च होतो. संधीच्या या नियमानुसार कोणता शब्द संधी तयार होतो. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सच्चरित्र. सत अधिक चरित्र. त च्या पुढे च आल्यामुळे काय होते, त चा च बनतो, म्हणून सच्चरित्र असा शब्द तयार होतो. ती गाणे गाते या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर येथे सकर्मक कर्तरी प्रयोग होतो, कारण कर्ता तीला प्रत्यय नाही आणि गाणे हे कर्म आहे. पुढचा प्रश्न खालीलपैकी भावप्रयोगाचे वाक्य कोणते. तर उत्तर आहे गुरुजींनी मुलास शिकवले. कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय लागलेला आहे. गुरुजींनी मुलास.
त्याच्यामुळे भाव्य प्रयोग. खालीलपैकी कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते आहे ओळखा. तर योग्य उत्तर आहे सीमा गाय बांधते. कर्ता सीमाला प्रत्यय नाही, त्याच्यामुळे कर्तरी प्रयोगाचे उदाहरण. प्रश्न 59. खालील वाक्यामधून कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जादूगाराने जादूचे प्रयोग केले. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला नाही, आणि क्रियापद कर्माप्रमाणे बदलणारे आहे. सारे पोपट उडाले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर हा आहे अकर्मक कर्तरी. उडणारे पोपट आहेत, वाक्यात कर्म नाही व कर्त्याला प्रत्यय सुद्धा नाही, त्याच्यामुळे अकर्मक कर्तरी प्रयोग आहे हा. पुढचा प्रश्न, राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर हा कर्मणी प्रयोग आहे, पर्याय क्रमांक 2. म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे, कर्म राजवाडा प्रत्यय विरहित आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2. खालील वाक्यामधून भाव्य प्रयोग ओळखा. तर भाव्य प्रयोग काय? पर्याय क्रमांक 1. आईने मुलाला निजवले. दोन्ही पदांना प्रत्यय असून क्रियापद एकांत आहे. पुढचा प्रश्न, आईने मला बोलावले या वाक्यातील प्रयोग कोणता? तर यामध्ये आहे भाव्य प्रयोग. त्याचं कारण असं की दोन्ही घटकांना प्रत्यय लागल्यामुळे क्रियापद भाव दाखवते. पुढचा प्रश्न आहे, विवेक क्रिकेट खेळतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर यामध्ये सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. विवेक या कर्त्याला प्रत्यय नाही आणि क्रिकेट हे कर्म आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्नात प्रथम समासाचे नाव दिलेले आहे, म्हणजे समासाचे नाव आहे दिलेले. त्याखाली दिलेले 4 सामासिक शब्दापैकी एक सामासिक शब्द त्या समासाचा आहे. त्या सामासिक शब्दाचा क्रमांक आपल्याला लिहायचा आहे, म्हणजे ओळखायचा आहे. तर अव्ययी भाव या समासाचा आपल्याला खालचं उदाहरण ओळखायचं आहे. कुठलं आहे? तर अव्ययी भावाचं उदाहरण आहे गैरहजर, पर्याय 2. आता आपला अभ्यास झालेला असेल त्यामुळे जास्त स्पष्टीकरण देत नाही मी. खाली दिलेला समास कोणता आहे हे दिलेल्या पर्यायातून शोधा. लंगोटी मित्र तत्पुरुष समास आहे. त्याचं सांगतोच थोडंसं. तर लंगोटी घालण्यापासून त्या काळापासूनचा मित्र असा त्याचा विग्रह होतो, त्याच्यामुळे हा तत्पुरुष समास. खाली सामासिक शब्द दिला आहे. पर्यायामध्ये 4 उदाहरणे दिली आहेत. योग्य पर्याय शोधा. पुरणपोळी, पुरणपोळीचं उदाहरण. आता पुरणपोळी काय? पुरण घालून केलेली पोळी. हा मध्यम पदलोपी समास आहे. दिलेल्या पर्यायापैकी कुठला आहे? तर कांदे पोहे, पर्याय क्रमांक 4. कारण कांदे घालून केलेले पोहे. क्षणोक्षणी म्हणजे प्रत्येक क्षणाला. तसं मग कुठला आहे आपला इथे समासाचा प्रकार? अव्ययी भाव, पर्याय क्रमांक 3. अभियोग या शब्दास पर्यायी शब्द शोधा. अभियोग, तर आरोप, पर्याय क्रमांक 1. जामदार या शब्दास योग्य पर्यायी शब्द कोणता? खजिनदार. ढग या शब्दास पर्यायी योग्य शब्द शोधा. तर ढग पयोधर, म्हणजे जलद, मेघ, पयोधर, घन म्हणजेच ढग. हात या शब्दास पर्यायी योग्य शब्द शोधा. पर्याय क्रमांक 3. हस्त. याला कर, पाणी, हस्त, भुज असं सुद्धा म्हणतात. चतुरानन या शब्दास पर्यायी योग्य शब्द शोधा. चतुरानन, तर ब्रह्मदेव असा याचा अर्थ होतो. ज्याला 4 आनन म्हणजे मुख आहेत असा तो कोण? ब्रह्मदेव. गगन या शब्दास पर्यायी योग्य शब्द शोधा. गगन, तर नभ, ख आणि आकाश हे सगळे गगनलाच पर्यायी शब्द आहेत, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. क्षणभंगूर, उत्तर नाशवंत. दगडावरची रेघ यासाठी योग्य पर्यायी शब्द खोटेने ठरणारे शब्द. मिष्टान्न हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? मिष्टान्न हा आहे सामासिक शब्द, म्हणजे मिष्ट असे अन्न. कर्मधारय समासाचं हे उदाहरण आहे. खालील शब्दातील सामासिक शब्द ओळखा. तर कुठला आहे? नीळकंठ. निळा आहे ज्याचा कंठ असा तो, म्हणजेच महादेव. बहुविरी समासाचं उदाहरण आहे ते. भाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? भाजी भाकरी, तर हे आहे समाहार द्वंद्व, पर्याय क्रमांक 3. म्हणजेच भाजी भाकरी व त्याच्यासोबतची इतर अन्नपदार्थ असा व्यापक समूह. 2 किंवा अधिक शब्दांचा रिकामी जागा झालेल्या साधित शब्दांना काय म्हणतात? बरोबर, सामासिक शब्द, पर्याय क्रमांक 2.
रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा. पहिले पद प्रमुख असणाऱ्या समासाला रिकाम्या समास म्हणतात. तर कुठला समास? अव्ययीभाव समास. पुढील पैकी समाहार द्वंद्व कोणता? तर समाहार द्वंद्व आहे चहा पाणी. खाली दिलेल्या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. चौकोन. चौकोन कुठला प्रकार आहे? बहुव्रीही समास. पुढील समूहातील अयोग्य सामासिक शब्द ओळखा. तर राम लक्ष्मण. क्षणोक्षणी या सामासिक शब्दाचा विग्रह काय? तर प्रत्येक क्षणाला. मीनाक्षी या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता? योग्य उत्तर आहे जिचे अक्ष मीन आहेत अशी मीनाक्षी. मीठ भाकर शब्दाचा विग्रह असा आहे. तर कसा आहे? मीठ भाकर व तत्सम पदार्थ. बालमित्र या सामासिक शब्दाचा विग्रह पुढील प्रमाणे करतात. तर बालपणापासून असलेला मित्र बालमित्र. आमरण या शब्दाचा समास कोणता ते लिहा. तर हा आहे अव्ययीभाव समास. यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? अव्ययीभाव समास. पर्याय 1. खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते? तर इथे पर्याय क्रमांक 4 आमरण. आधी झाला आपला. राजवाडा हा कोणता समास आहे? तर हा आहे तत्पुरुष समास. सचिवालय हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? हा सुद्धा तत्पुरुष समास. देवपूजा हा सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? देवपूजा. उत्तर आहे षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास. ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा असे म्हणतात रिकामी जागा. कर्मधारय. ज्या कर्मधारय समासात पहिले पद म्हणजे पूर्वपद संख्यावाचक विशेषण असून समुदायाचा अर्थ सूचित होतो त्या समासास किंवा त्यास कोणता समास म्हणतात? तर त्यास द्विगु असे द्विगु समास म्हणतात. म्हणजे पहिले पद संख्यावाचक. पंचारती हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे? अर्थातच आता आपण पाहिला द्विगु. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे? द्विगु. उत्तर आहे नवरात्र. साखर भात या शब्दाचा समास पुढीलपैकी काय आहे किंवा कोणता आहे? मध्यम पदलोपी. पर्याय क्रमांक 1. द्वंद्व समासात कोणते पद महत्वाचे असते? तर दोन्ही पण. पर्याय क्रमांक 3. खालील शब्द संबंधातील समास कोणत्या प्रकारचा आहे? सत्यासत्य. तर हा द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. समास ओळखा. आई वडील द्वंद्व समास. चहा पाणीचा समास कोणता? समाहार द्वंद्व. खालीलपैकी कोणते उदाहरण वैकल्पिक द्वंद्व समासाचे नाही? तर चहा पाणी हे वैकल्पिक द्वंद्व नाही. पुढीलपैकी कोणता शब्द बहुव्रीही समासातील नाही ते शोधा. तर उत्तर आहे भाजी भाकरी. बाकी सगळे आहेत ते नाही. समास ओळखा. अनंतचा समास कोणता? तर आहे बहुव्रीही समास. पर्याय क्रमांक 4. बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा. यापैकी नीलकंठ. तर आता थोडं वाक्य प्रकार. जर दोन वाक्य गौणबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतील तर कोणते वाक्य तयार होते? तर मिश्र वाक्य. देशात पूर्वी जेथे दाट जंगले होती ते भाग उजाड बनले आहेत. या वाक्याचा प्रकार ओळखा. तर हा मिश्र वाक्य आहे. वाक्य प्रकार ओळखा. मी नियमितपणे अभ्यास करतो. केवळ वाक्य. मी तेथे पोहोचलो पण आपली भेट झाली नाही. या वाक्याचा प्रकार कुठला आहे? तर संयुक्त वाक्य. पाऊस आला म्हणजे आपल्याला पेरणी करता येईल. या वाक्याचा प्रकार कोणता? तर मिश्र वाक्य. आज पाऊस पडावा. वाक्य प्रकार ओळखा. केवळ वाक्य. पर्याय क्रमांक 1. त्याच्या तालावर पाकोळ्या नाचतात आणि पाखरे त्यांची साथ करतात. वाक्य प्रकार ओळखा. तर हे संयुक्त वाक्य आहे. पर्याय क्रमांक 1. मला वाटते हा विषय अगदी सुपरिचित आहे. वाक्य प्रकार ओळखा. हे मिश्र वाक्य आहे. पर्याय क्रमांक 2. दादा उठले आणि केरू नाना आत गेला. वाक्य प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य. महात्मा फुले यांनी समाज जागृती केली. या विधानातील वाक्य प्रकार ओळखा. तर हे आहे केवळ वाक्य. पर्याय क्रमांक 1. आता वाक्य प्रकार कसे ओळखायचे किंवा व्याकरणामधील इतर गोष्टी कशा ओळखायच्या याचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. ते आपण व्हिजिट करून पाहू शकता.
किंवा फेसबुक पेजला जर आपण रील्स या सदरात गेले तर तिथे सुद्धा तुम्हाला दिसते स्क्रोल करत गेल्याच्या नंतर. लोक आपली स्तुती करत किंवा निंदा हे संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? हे विकल्पबोधक आहे, पर्याय क्रमांक 1. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. मी आजारी आहे, तर हे आहे केवल वाक्य, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, त्यांनी क्रिकेटच्या खेळात सपाटून मार खाल्ला, या वाक्याचा प्रकार ओळखा, तर हे केवल वाक्यच आहे. पुढीलपैकी कोणते वाक्य केवल वाक्य नाही? तर चारही वाक्याचा अभ्यास केल्याच्या नंतर पर्याय क्रमांक 3, तुझा अभ्यास झाला की मी येतो, हे केवल वाक्य नाही. पावसात भिजण्याचा आनंद विलक्षण असतो, कोणतं वाक्य आहे? केवल वाक्य आहे. सर्कशीत काम करणाऱ्या प्राण्यांचे हाल मला बघवत नाहीत, केवल वाक्य. गुलाबाची फुले वेगवेगळ्या रंगाची असतात, ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? हे सुद्धा केवल वाक्यच आहे. थोडं पृथक्करणाकडे जाऊ. विजयनगरच्या साम्राज्याचा तेथे अंत झाला, या वाक्यातील अंत या शब्दाला वाक्य पृथक्करणात काय म्हणतात? तर उद्देश्य असे म्हणतात. अवतीभोवती शोध घेऊन तो लवकर परतला, या वाक्यातील कर्ता कोण? तो. न्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठोठावला गेला, या वाक्यातील कर्ता ओळखा, तर न्यायाधीश हा इथे कर्ता आहे. त्याने चांगला अभ्यास केला, या वाक्यातील कर्म ओळखा. बरोबर उत्तर अभ्यास. फिकट पिवळे फूल मला आवडते, या वाक्यातील विशेषण कोणते? तर फिकट पिवळे हे विशेषण आहे. खालील विधानातील उद्देश्य कोणते ते ओळखा. मला आपल्यासमोर 4 शब्दांपेक्षा अधिक लांब भाषण करवत नाही, येथील उद्देश कोणते आहे? उद्देश आहे भाषण, पर्याय क्रमांक 1. आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो, पवळी गाय दूध देते. आणि मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कॉमेंट करून द्यायचं आहे. आपण उत्तर कॉमेंट करून द्याल ही अपेक्षा करतो. आपण जर यूट्यूबला पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा, पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ सेव्ह ठेवा आणि इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका. लवकरच आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.